नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील वीज ग्राहकांमध्ये महावितरणकडनं स्मार्ट मीटर हे सक्तीनं बसवण्याचा निर्णय मोठ्या चर्चेचा विषय बनलाय। परंतु यंदाच्या गणेशोत्सवामध्ये राज्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांसाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी अजूनही पारंपरिक किंवा साधे मीटर बसवले गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या बदलामुळे महावितरणच्या स्मार्ट मीटर धोरणावरती काही वीज कामगार संघटना आणि ग्राहक संघटना आश्चर्य व्यक्त करत आहेत। सध्या राज्यामध्ये 2,24,88,000 गैर कृषिक वीज ग्राहक आहेत, ज्यांचे विद्यमान मीटर हळूहळू स्मार्ट मीटरमध्ये परिवर्तित केले जात आहेत। मात्र या मीटर विरोधामध्ये अनेक ग्राहक संघटना आणि वीज कामगार संघटना विरोध व्यक्त करत आहेत। विदर्भ ग्राहक संघटनेकडनं या स्मार्ट मीटर संदर्भात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला या मीटर संदर्भात कुठलंही स्पष्ट विधान करण्याचं टाळलं, परंतु नंतर या मीटरचं नाव टिवळी मीटर असं बदलण्यात आलं। तथापि यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी मागितलेल्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी निवडक मंडळांना सोडून इतर ग्राहकांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवताना जुने मीटरच पुन्हा लावण्यात आले, असं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं। महावितरणच्या मुख्य आणि इतर जनसंपर्क अधिकारी या प्रकरणावरती बोलण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे यातलं गूढ वाढत चाललंय। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष मोहन शर्मा म्हणाले की ग्राहकांकडे टिवळी मीटरच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। अनेक ग्राहकांनी विरोध केलाय, तरीही महावितरणकडून याकडे दुर्लक्ष केलं जाते। सार्वजनिक गणेश मंडळांना साधे मीटर मिळाले तर ग्राहकांनाही साधे मीटर लावण्याचा पर्याय असावा। विदर्भ वीज ग्राहक संघटनेनं नागपूर खंडपीठामध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये म्हटलंय की स्मार्ट मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय बसवले जात आहेत आणि या मीटरसाठी आवश्यक तसे तांत्रिक आर्थिक अभ्यास न करता सरकारनं जबरदस्तीने अंमलबजावणी केली आहे। उच्च न्यायालयानं या याचिकेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते। या प्रकरणी राज्य सरकारनं उच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे महत्त्वाची माहिती सादर केली। सध्या राज्यामध्ये 2,24,88,000 घरगुती ग्राहक आहेत आणि आतापर्यंत 38 लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत। याचा उद्देश वीज वितरण अधिक कार्यक्षम करणं आणि ग्राहकांसाठी प्रगत तंत्रज्ञान वापरणं हा आहे। मात्र ग्राहक आणि वीज कामगार संघटनेचं मत वेगळं असल्यामुळे या धोरणाला विरोध आणि चर्चा दोन्ही सुरू आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं संभ्रम असताना देखील महावितरणकडनं स्मार्ट मीटरची सक्ती का केली जाते हे मात्र सर्वसामान्यांना समजत नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।